नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मिंग टाइप्स यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आपले कृषी तज्ञ शेतकरी मित्रांनो, त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली। मक्का लागवड कशा प्रकारे करावी, मधलं अंतर कशा प्रकारे असावं, आपल्या पारंपरिक पद्धतीने लागवड न करता आधुनिक प्रकारे लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कशा प्रकारे घेता येईल आणि एकरी 50 ते 52 क्विंटल कशा प्रकारे उत्पन्न घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो, त्यांनी संपूर्ण तुम्हाला लाईव्ह सगळं माहिती दिली। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चिनी तंत्रज्ञानमध्ये मका लागवड करताना जोडवळ पद्धतीने लागवड करावी लागते। याचं कारण मी तुम्हाला माझ्या सादरीकरणामध्ये दाखवलेलंच आहे, परंतु तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण लागवड करताना 4 फुटाचा पट्टा काढून आपल्याला पेरणी करावी लागते। इथं बघा, त्या बाजूची लॅटरल आणि इथली लॅटरल ह्या दोन्ही मधलं अंतर जे आहे ते 4 फूट आणि टोकन करताना आपण या 2 मधलं अंतर इथलं आणि इथलं 1.25 फूट अंतर राखलेलं आहे। एका जागेवर 2 बी आपण उगवून आलेलं पाहतोय। दोन्ही पण एकसारखे तुम्हाला ठोम आलेले दिसतील। या 2 बियामधून पुन्हा जे पुढचे आपण 2 बिया टाकल्यात ते बरोबर 1.25 फुटावरच आहेत। म्हणजे ह्या चौकटीमध्ये बरोबर 1.25 फुटाचं अंतर राखून एका 1.25 फुटाच्या चौकटीमध्ये बरोबर 8 रोपं दिसतात। याचा फायदा असा होतो की हे वरचा जो नर फूल आहे, वरचं नर फूल आणि हे जे कणीस आहे याला आपण मादी फूल म्हणतो, याच्यावरचा तुरा ह्याच्यावर पडतो, त्याच्यामुळे परागीभवन हे योग्य प्रकारे होतं। दुसरं, ह्या 2 ओळीमधलं अंतर जर बघितलं तुम्ही, हे मधलं अंतर जे बघा, हे 2.5 फुटाचं अंतर आपल्याला राहिल्यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे पानांवर पडतो। सर्व पानांवर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्याचं प्रकाश संश्लेषण, त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, ते अतिउत्तम होतं। त्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी जास्त प्रमाणामध्ये मिळते। हे तुम्ही बघितलं तर पानाचा आकार बघा, पानाचा आकार जवळपास 2 ते 2.5 इंचापर्यंत आहे। म्हणजे माझ्या ह्या तळ हातामध्ये बसत नाही एवढं पान ह्याच्यामध्ये तयार झालेलं आहे। हे सर्व कणीस जर बघितलं तर कणीस पूर्णपणे भरतं, पूर्णपणे कणीस वरपासून खालपर्यंत तुम्हाला भरलेलं दिसेल। हे परागीभवन झाल्यामुळे, हे परागीभवनामुळे तुम्हाला कणसाचं दाण्याचं भरण्याचं प्रमाण हे पण येतं। आणि असं जर कणीस भरलं तर ह्या दाण्यांचं संख्या आणि दाण्यांचं वजन जर काढलं तर एका कणसामध्ये 200 ग्राम पर्यंत जाऊ शकतो। कमीत कमी 150 ग्राम तरी एकच कणीस आपल्याला चांगलं 150 ग्रामचं आलं पाहिजे। 2-2 कणसं येण्याची गरज नाही। एकच कणीस चांगलं जर भरलं तर उत्पादन पण वाढणार आहे। आणि हे जोडवळ पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे। लागवड करताना तुम्हाला साधं सोपं गणित सांगतो की 4 फुटाचे बेड काढायचे आणि ड्रिपर आपण हातरून घ्यायचे। ड्रिप लाईन बरोबर सेंटरला घ्यायची, त्याच्या 8 इंच इकडे आणि 8 इंच दुसऱ्या बाजूला। इथं जी ड्रिप लाईन दिसते हे बघा तुम्ही, बरोबर मध्यावर आहे। आणि टोकन करताना ज्या ठिकाणी ड्रिपर आहे तो 40 सेंटीमीटरवर ड्रिपर येतो 1.25 फुटावर, त्या ड्रिपरच्या या बाजूला आणि या बाजूला टोकन केलेले आहे। बरोबर 8-8 इंचावर इकडे आपण टोकन केली तर आपल्याला टोकायला माप घ्यायची गरज नाही, अंतर घ्यायची गरज नाही। इथं तुम्ही वळ बसताय, बरोबर 2-2 रोपे एका जागेवर एकसारखे आणले। जर एका वेळी उगवून आले तर फक्त मागं पुढे झाली तर ती जुळत नाहीत। एकदम सगळी एका वेळी उगवून आली पाहिजे। या पद्धतीने नियोजन जर केलं तर मक्याचं उत्पादन आपण 50 क्विंटलपेक्षा जास्त काढतो। हेच या तंत्रज्ञानामध्ये गमक आहे। याच्यामध्ये एकरी 11 किलो बियाणं लागतं, जे रेग्युलरमध्ये फक्त 8 किलो लागतं। रोपांची संख्या इथे 34,000 होते। आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये 24 ते 25,000पेक्षा जास्त रोपं येत नाहीत। हे तुम्हाला करायसाठी या तंत्रज्ञानाचा वापर